साठी फलंदाजी पाहायला मिळते आणि निश्चित पहिला षटक टाकण्यासाठी सज्ज झालाय चिंपाडा संघाच्या माध्यमातून बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज विश्वासच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय, परंतु विश्वासू गोलंदाजी करावी लागेल. त्यानंतर आपल्या टीमचं नाव मात्र पुकारलं जाईल डायरेक्टली मेगा पॅनल मध्ये. जिंकायचं असेल तर गोलंदाजी करत असताना कमकुवत धाबा ठरवाव्या लागतील समोरच्या माणसापाटा टीमचे आणि त्यानंतर कुठेतरी निश्चित तुम्ही देखील बॅटिंग करत असताना चांगलं वर्चस्व करावं लागेल. त्यानंतर तुमचं नाव मात्र या स्पर्धेतील मेगा पॅनल मध्ये निश्चित रोवलं जाईल. परंतु सध्याच्या घडीला 12 बॉल्स आणि या 12 बॉल्स मध्ये किती धावांचा टार्गेट सेट केला जाईल. 2 ओव्हरची मॅच सेमीफायनल नंबर 1 मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती विश्वास स्टाकरेला बॅटिंग करत असताना बॅट्समन अनिल. सध्याच्या घडीला उजव्या हाताचा फलंदाज तुम्ही पाहता स्टाकर एंडवरती आणि त्याचबरोबर पहिला चेंडू टाकत असताना निश्चित गोलंदाज विश्वास. पहिला बॉल चेंज ऑफ गती लाईन चेक पंचांनी डिसिजन पोहोचवलाय. सातत्यानं उजव्या स्टंपच्या बाहेर चेंडू टाकला गेला आणि सातत्यानं वाईड बॉल इथे पाहायला मिळतोय चिंपाडा संघाच्या माध्यमातून आणि निश्चित दापलकावरती टीम माणिसापाडा संघाच्या स्कोर कार्डला 1 रन्स मात्र प्राप्त होत असताना पाहायला मिळते. 1 रुपया मात्र निश्चित खात्यामध्ये जॉईंट झाला, परंतु अजून जॉईंट करावे लागतील. स्टेप आउट करून पुल करायचं होतं. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पाहायला गेलं तर निश्चित मागे लेंथ घेतली आणि त्यानंतर फसवलं गेलं बॅट्समनला आणि सध्याच्या घडीला डॉट बॉल समथिंग डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती जरी वाईट लेनचं आक्रमण झालं असेल तरी सुद्धा येणाऱ्या बॉल्सवरती कमबॅक होईल आणि निश्चित दाफलकावरती 1च रन्स आपल्याला पाहायला मिळते. फिल्डिंग मध्ये बदल केला गेला, चांगल्या दर्जाचा क्षेत्ररक्षण साकारलं गेलंय. पुन्हा एकदा अगदी पाहायला गेलं तर गुड लेंथ स्पोर्ट वरती लेंथला मागे ठेवतात वारंवार. फलंदाजाला चकवलं जात आहे. डीप कव्हर पॉइंट झोनला फटका ट्रॅव्हल करायचा होता, कनेक्शन झालं नाही. बॅक टू बॅक सलगचा दुसरा डॉट बॉल. मैदानाच्या आतमध्ये विश्वास मात्र आपल्या टीमचा विश्वास प्रसिद्धपणे दाखवत असताना या मॅच मध्ये शॉर्ट पिच बॉल एका बाजूने विसरून चालणार नाहीये. सध्याच्या घडीला फटका चांगला होता, उंची जास्ती लांबी कमी, फाईन झोनला आले क्षेत्ररक्षक टिपला जाईल आणि सध्याच्या घडीला माणिसापाडा टीमचा पहिला फलंदाज होईल फेल. विकेटचं पतन. सातत्यानं पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये पहिल्या विकेटचं पतन. पहिला फलंदाज परतलाय पविलियन मध्ये. बॅक टू दी डगआउट बॅट्समन. सातत्यानं पाहायला गेलं तर अनिल परतलेत पविलियनच्या आसऱ्याने आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालीत. मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्यासाठी सातत्यानं निश्चित जगदीश आणि नुकतंच माश्री अगदी पाहायला गेलं तर निश्चित बळीराम मिरकुंडे साहेबांचा इथे शुभागमन होतं. अगदी पाहायला गेलं तर निश्चित हिव गावातील पोलीस पाटील यांचा नुकतंच इथे शुभागमन होतं. त्यांचं देखील या संध्याकाळच्या सत्रामध्ये करूया. या रिद्धी सिद्धी स्पोर्ट दोऱ्याचा चषकामध्ये हार्दिक हार्दिक असं शुभ स्वागत. मैदानाच्या आतमध्ये सेमीफायनल आपण पाहताय. नंबर 1 चांगला दर्जाचा फटका पाहायला मिळत होता डीप लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. सातत्यानं मैदानाच्या आतमध्ये 2 धाबा इथे निश्चित कॅरी केल्यात आणि या दापलकावरती तब्बल विचारपूर्वक पाहायला गेलं तर एकूण रन्स माणिसापाडा संघाच्या टोटल वरती 3 धाबा पाहायला मिळत आहेत. अगदी 3 रन्स इथे जोडले गेलेत, लगावले गेलेत बॅटिंग करत असताना, परंतु अजून जोडावे लागतील. परंतु कौतुक करावं लागेल विश्वासचं, कारण विश्वासनं मात्र विश्वासू गोलंदाजी केलेली आहे. कारण सध्याच्या घडीला पुन्हा एकदा टाकलाय डॉट बॉल. मॅच मध्ये फक्त आणि फक्त माणिसापाडा संघ स्ट्रगल करत असताना, कारण 3 रन्स 1 विकेट. बॅटर मात्र जगदीश बीट झालीत. येणाऱ्या बॉल्सवरती काय केलं जाईल. या दरम्यान टाकलेला बॉल वाईड ऑर्डरचा प्रयत्न करायचा होता. सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर लाईन खराब वापरले गेले आणि सातत्यानं पाहायला गेलं तर निश्चित वाईड बॉल इथे पाहायला मिळतो आणि दापलकावरती 4 रन्स. आणि नुकतंच सन्माननीय आदरणीय अगदी सदानंदजी धामणी साहेबांचा देखील इथे शुभागमन होतं. त्यांचं देखील आपण करूया. या स्पर्धेच्या अंतर्गत हार्दिक हार्दिक असं शुभ स्वागत. आणि मैदानाच्या आतमध्ये लाजवाब फटका मिडल ऑफ दी टच चेंडू लॉंग ऑफ क्षेत्राच्या बाहेर निघून चाललाय. क्षेत्ररक्षकाला सकून 4 धावा. 4 रन्स इथे लगावले जातात आणि या दापलकावरती फायटिंग टोटल पहिल्या ओव्हर मध्ये बॅटल करत असताना माणिसापाडा संघाचा पाहायला मिळतोय 8 लॉस ऑफ 1 विकेट. अगदी मेगा फायनल नंबर
अगदी पाहायला गेलं तर सेमीफायनल नंबर 1 आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये सातत्याने दोन संघ 2 दिवशी क्वालिफाय झाले होते निश्चित, आणि तेच दोन संघ सध्याच्या घडीला समोरासमोर फाईट करत असताना पाहायला मिळत आहेत सेमीफायनलला. अगदी नंबर 2 मध्ये देखील दोन संघ भेटत असताना पाहायला मिळणार आहेत. एका साईडने शिवशक्ती कुडशी संघ असेल, दुसऱ्या साईडने सातत्याने थरवैलवन काडीचा पाडा संघ असेल, आणि निश्चित या मासमध्ये पाहायला गेलं तर दुसरा ओव्हर टाकण्यासाठी दाखल झालेत गोलंदाजी मार्कवरती गौरव हा गोलंदाज. अगदी या पहिल्या षटकामध्ये 8 रन्स लगवले दापलगावरती मानिसापाडा टीमना. जर लख प्रकाशात मेगा फायनल खेळायचे असेल तर दोन्ही टीमला वारंवार सूचना असेल की आपण कमीत कमी कालावधीमध्ये सामना फिनिश करायचा आहे, ही दक्षता घ्यायची आहे. आणि निश्चित दुसरं षटक टाकण्यासाठी दाखल गौरव ओव्हर द विकेटना. पहिल्याच बॉलवरती हवाई सफर करण्याचा प्रयत्न मिस्टामिक स्ट्रोक झालाय. डीप विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आलेत. एक टप्पा पिकअप अँड गाजर थ्रो फेकला जवाब. मिळतील पुन्हा एकदा या बॉलवरती 2 धाबा. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि या दापलगावरती 10. आणि नुकतंच अगदी पाहायला गेलं तर सन्माननीय आदरणीय अगदी पाहायला गेलं तर निश्चित या मैदानाचे मालक सन्माननीय आदरणीय दत्तूजी पालो रेरा यांचं नुकतंच तिचे शुभागमन झालं. त्यांना विनंती असेल की आपण थेट मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आणि सध्या सगळीला बॅटची लिडिंग एज गली पॉइंटला क्षेत्ररक्षक टिपला जाईल, बरदार जाईल, OUT आउट, फलंदाज बाद. अगदी मैदानाच्या आतमध्ये वारंवार विकेट्स जात आहेत. बॅटिंग करायला मानिसापाडा टीमच्या करायला आताच्या घडीला या स्थितीमध्ये पाहायला गेलं तर फायनलमध्ये मॅच करायची असेल तर या सिच्युएशनला डाव पलटावा लागेल, रन्स लगावावे लागतील दापलगावरती. त्यानंतर कुठेतरी हा मॅच हा सामना मात्र रंगतदार होईल. आतापर्यंत विचार केला तर 10 धाबा लगावल्या दापलगावरती. दुसरा फलंदाज परतला बॅक टू दी डगआउट. रणनीतीचा विचार केला तर सध्याच्या घडीला या ओव्हरमध्ये देखील चांगली गोलंदाजी राहिली, कारण 2 बॉल्स टाकलेत, 2 रन्स खर्च केलेत, 1 विकेट मिळवला. आणि सध्याच्या घडीला येणारा बॉल्स स्टेप आउट झालेत. फटका लाजवाब आहे. डीप कव्हर पॉइंट सातत्याने फटका ट्रॅव्हल केला, तिकडे क्षेत्ररक्षक आलेत, फेक लाजवाब राहिली. आणि सध्याच्या घडीला परंतु 2 धाबा निश्चित रोखू शकले नाही आहेत. पुन्हा एकदा 2 घेतल्यात. आणि या निश्चित मैदानाच्या आतमध्ये जरी प्रति बॉलवरती रन्स आली तरी सुद्धा फार अपेक्षेची असेल मानिसापाडा टीमच्या धावफलकाला, कारण अगदी तुम्ही निश्चित पाहिला असेल सामना सातत्याने एका साईडना स्वर्गीय स्मशान स्पोर्ट शिरगाव संघ होता आणि सातत्याने दुसऱ्या साईडला तर पैलवान खांडीसापाडा संघ होता. तब्बल एका बॉलवरती 3 धावांची गरज असताना एका धावेने पराभव झालेला संघ सातत्याने शिरगाव संघ. जर आपण प्रति बॉलवरती 1-1 डबलचं जरी कॉम्बिनेशन जोडला तरी सुद्धा रन्स हे मात्र फार अपेक्षेचे असतील. आणि निश्चित आता सगळीला स्टाकर एंडवरती बॅटिंग करत असताना संतोष राठाडे बॅटर यावेळेला पुन्हा एकदा पुश करायचं होतं. पाटला लिडिंग एज आणि सध्याच्या घडीला परफेक्ट टिपला जाईल. फलंदाज अजून एक झाला फेल. विकेटचं बदल. आणि त्याचबरोबर आमची मिलिंददादा मेघाळ यांना देखील विनंती असेल की आपण देखील मुख्य मंचाच्या दिशेने यायचं. आणि त्याचबरोबर आपण पाहताय 12 वरती गमावलाय तिसरा फलंदाज मानिसापाडा टीमनं. आणि सध्याच्या घडीला मात्र नवीन फलंदाज दाखल झाले दिलीप पॉपिन क्रिसवरती बॅटिंग करत असताना. आताच्या स्थितीला पाहायला गेलं तर फार बिकट परिस्थिती तुम्हाला पाहायला मिळते निर्माण होत असताना बॅटिंग करायला मानिसापाडा टीमची. आणि नुकतंच अगदी पाहायला गेलं तर सन्माननीय आदरणीय आमची सुभाषदादा रेरा यांचा देखील इथे शुभागमन होतं. त्यांना देखील विनंती असेल की आपण देखील मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. आज मेगा फायनल डे. अगदी पाहायला गेलं तर निश्चित प्रमुख अतिथी प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती इथे होत असताना पाहायला मिळते. जसा जसा अगदी सामना अगदी रंगतदार जाईल तसा तसा प्रेक्षक वर्ग देखील या मैदानावरती भरपूर दर्जानं पाहायला मिळतील. परंतु मुख्यतर अगदी प्रमुख पाहुण्यांची निश्चित अतिथी देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण निश्चित आज खऱ्या अर्थाने रिद्धी सिद्धी स्पोर्ट चषक दोऱ्याचा पडा या संपूर्ण स्पर्धेचा अंतिम दिवस. आणि सध्याच्या घडीला स्टाकर एंडवरती डाकोऱ्याचा फलंदाज दिलीप तुम्हाला बॅटिंग करत असताना पाहायला मिळेल. यावेळेला फाईन झोन मध्ये फटका पंच करायचा होता. शॉर्ट फाईन झोनला क्षेत्ररक्षक. आणि सध्याच्या घडीला मिळवलाय पुन्हा एकदा विकेट. बॅक टू बॅक सलग 17 बॅटिंग करणाऱ्या मानिसापाडा टीमला.
तब्बल पालदर आणि सिद्ध अगदी पालदर 12 रन्स वरती 4 फलंदाज परतलेत बॅक टू दी डगआउट. अडताच्या घडीला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा योगेश दाखल झालेत. अगदी वैयक्तिक विचार केला तर या डावातील या ओव्हरमधील शेवटचा बॉल्स तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाज गौरवच्या माध्यमातून फटका चांगला पाहायला मिळतो. डान्सिंग राऊंड फटका फुल केलाय. डीप लॉंग ऑन झोन मध्ये फंबल झाले. 2 रनचं आकर्षण लाभलेलं आहे दापलगावरती. तिसरीचा प्रयत्न केला जातोय. तिसरी यावेळेला होईल का? आणि सध्याच्या घडीला पाहायला गेले तर फलंदाजांचं अगदी निश्चित इथे धोक्याची घंटा आणि अजून एक झटका लागत असताना बॅटिंग करणारी टीम सातत्यानं पाहिलं तर माणिसापाडा टीमला आणि पहिला सत्र होईल समाप्त. माणिसापाडा संघाचा टोटल फायटिंग पाहायला गेला तर या सेमीफायनल नंबर 1 मध्ये तब्बल फक्त आणि फक्त 14 आणि येणाऱ्या 12 बॉल्स मध्ये 15 धावांची गरज विजयासाठी असेल चिंपाडा संघाला. आणि त्याचबरोबर आमचे मिलिंददादा मेंगाळ यांना देखील विनंती असेल की आपण देखील आमच्या ऑर्गनाइज समितीकडे संपर्क करायचा आहे. आणि त्याचबरोबर अगदी मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या सत्रामध्ये चेसिंग करत असताना तुम्ही बाल टीम चिंपाडा संघाला आणि नेक्स्ट मॅच अथर्वैलवन काडीचापाडा संघाचे कॅप्टन्स आणि त्याचबरोबर सातत्याने टीम अगदी पालघर तर शिवशक्ती गुडशे संघाचे कॅप्टन्स त्वरित नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. आणि निषिद्ध आमच्या ऑर्गनाइज समितीला ज्यांच्या माध्यमातून एक चांगली निश्चितपणे एक व्यवस्था त्याचबरोबर एक चांगला आकर्षण त्याचबरोबर पाहायला गेलं तर निश्चित एक सहकार्य ज्यांच्या माध्यमातून सातत्याने लाभलं गेलं आमची निश्चित आमचे सुभाषजी दादा रेरा यांना देखील विनंती असेल की आपण देखील मुख्य मंचावरती स्थानपन्न व्हायचंय. अगदी मैदानाच्या आतमध्ये अगदी 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 15 धावांचा पाठला करत असताना दुसऱ्या सत्रामध्ये पाहायला मिळते चिंपाडा संघ फलंदाजीसाठी 2 फलंदाज एंटर झालेत. बॅटिंग करत असताना भावेश आणि त्याच्या सोबतीला बॅट्समन विश्वास. नेक्स्ट मॅच देखील केला जाईल. नाणेफेकीचा कौल सातत्यानं पाहायला गेलं तर एका साईडनं अथर्वैलवन काडीचापाडा संघ दुसऱ्या साईडनं शिवशक्ती गुडशे संघ आणि निश्चित मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे सेमी फायनल नंबर 1 जिंकेल तो मात्र थेट या रिद्धी सिद्धी स्पोर्ट ट्रॉफीच्या अगदी जवळपास जाईल असं म्हणायला हरकत नाही. डायरेक्टली या मेगा फायनल मध्ये दाखल होईल. आणि निश्चित 12 बॉल 15 धावा. स्टाकर एंड वरती भावेश, नॉन स्टाकर एंडला विश्वास. बॉलिंग ट्रॅक वरती अनिल एंटर झालीत. पहिले षटक टाकत असताना माणिसापाडा टीमच्या माध्यमातून अगदी भावेश हा फलंदाज सध्याच्या घडीला चिंपाडा संघाच्या माध्यमातून पॉपिंग केस वरती बॅटल करत असताना पाहायला मिळतोय. 12 बॉल 15चं समीकरण चेसिंग होईल का या संध्याकाळच्या सत्रामध्ये? पहिला बॉल फेकून दिलाय थर्डमॅन क्षेत्रामध्ये 4 धावांसाठी. फटका चांगला आणि सध्याच्या घडीला मिळतील धावा देखील चांगल्या 4 धावांसाठी फटका आपण पाहता अगदी थेट समोर लेंथला टाकलं होतं आणि त्यानंतर फक्त आणि फक्त दिशा दाखवली. बॅटचा फेस चेहरा ओपन केला त्यानंतर लगावलाय थर्डमॅन क्षेत्रामध्ये चौकार. दापलकावरती 4 धावा विजयासाठी. अजून देखील 11 बॉल 11चं समीकरण पाहायला मिळतंय. टप्पा पडला चेंज ऑफ गती मैदानाच्या आतमध्ये साकारली गेली. गोलंदाज सातत्यानं अनिलच्या माध्यमातून आणि निषिद्ध डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. अगदी जवळपास मैदानाच्या आतमध्ये सेमी फायनल नंबर 1 आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये प्रगती पथावरती
सफल झाली होती. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन केलंय. प्रचंड वेग होता. सातत्यानं बीट केलाय. याच तर कासिमती माणिसापाडा संघ देखील दुसऱ्या दिवसामध्ये वर्चस्वात ठरला होता आणि सध्याच्या घडीला त्याच्या माध्यमातून देखील चांगला क्रिकेट होतोय. सध्याच्या घडीला जरी दाबा रन्स कमी झाला तरी सुद्धा आमच्याकडे डिफेंड करायच्या क्षमता आहेत आणि तेच चित्र तुम्हाला सिद्ध करत असताना गोलंदाज अनिल यावेळेला पुन्हा एकदा अगदी स्टेप आउट झाली होती. लेग स्टंपच्या बाहेर चेंडूला लेंथ टाकली गेली आणि निश्चित वाईड बॉलची ती एक अवांतर रन्स दापलकावरती सेट होत असताना निश्चित दापलकावरती अगदी वेगाड तब्बल 5 धाबा लगावत असताना टीम 7 रनांची चिंपाडा संघाची फलंदाजी. आणि त्याचबरोबर इथे नुकताच आमच्या प्रमुख पाहुण्यांची अतिथी लाभली होती आणि निश्चित त्यांचा इतोजित मानाने सन्मान केला जाईल. निश्चित मी विनंती करेन की हिव गावातील पोलीस पाटील सन्माननीय आदरणीय आमचे बळीराम मिरकुटे साहेबांना की आपला एक इतोजित मानाने सन्मान केला जाईल. आमची निश्चित ऑर्गनाइज कमिटीचे आमचे सन्माननीय आदरणीय मिलिंद दादा मेंगाळ यांच्या शुभ हस्ते केला जाईल. आमच्या निश्चित हिव गावातील गोड व्यक्तिमत्व आमची निश्चित सन्माननीय आदरणीय बळीरामजी मिरकुटे साहेबांचा इतोजित मानाने सन्मान. मायेच्या आपुलकीची शाल आणि निश्चित पुष्पगुच्छ देऊन आमच्या साहेबांचा इतोजित मानाने सन्मान केला जातोय. आणि त्याचबरोबर आमची निश्चित विनंती करेल की आमचे आदरणीय सदानंदजी धामणे साहेब यांना की आपला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून शुभ सन्मान केला जाईल. आमची निश्चित अगदी प्रवीण दादा कडाळी यांच्या शुभ हस्ते केला जाईल आमच्या साहेबांचा इतोजित मानाने सन्मान. निश्चित विनंती असेल आमची सन्माननीय आदरणीय सदानंदजी दामणे साहेब यांचा देखील इतोजित मानाने सन्मान केला जाईल. आमचे प्रवीणदादा कडाळी यांच्या शुभ हस्ते केला जाईल आमच्या साहेबांचा इतोजित मानाने सन्मान. निश्चितपणे पाहायला गेले तर अगदी या आजच्या अंतिम दिवसामध्ये त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि निश्चित आम्ही त्यांचे धन्यवाद व्यक्त करू. आमचे कॅमेरामॅन आपण संपर्क करायचा आहे. त्याचबरोबर आमचे कॅमेरामॅन आपण संपर्क करायचा आहे. पुन्हा एकदा अगदी बालगतर आमच्या साहेबांचा सन्मान केला जातोय. मायेच्या आपुलकीची निश्चित शाल आणि पुष्पगुच्छ आणि श्रीफळ देऊन आमच्या साहेबांचा इतोजित मान आणि सन्मान केला जातोय. त्याचबरोबर आमचे अगदी मासरी दत्तूजी पालोरेरा या मैदानाचे मालक आमचे निश्चित बुधाजी दादा रेरा यांच्या शुभ हस्ते केला जाईल आमच्या निश्चित साहेबांचा मान आणि सन्मान. अगदी दापलकावरती पाहायला गेलं तर तब्बल 11 रन्स पाहायला मिळत आहेत आणि निश्चित इतिहास इतोजित मानाने सन्मान केला जाईल. अगदी पाहायला गेलं तर या मैदानाचे मालक आमचे सन्माननीय आदरणीय दत्तू पालोजी रेरा यांचा शुभ सन्मान करतील. आमचे बुधाजी दादा रेरा यांच्या शुभ हस्ते केला जाईल मान आणि सन्मान. आणि त्याचबरोबर आताच्या स्थितीला पाहायला गेलं तर निश्चित सामना देखील इम्पॉर्टंट पाहायला मिळतो. तोपर्यंत आपण मुख्य मानवांचा शुभ सन्मान करतोय आणि त्याचबरोबर आमची मासरी सुभाष दादा रेरा अगदी यांचा देखील इतोजित मानाने सन्मान केला जाईल. त्यांचा शुभ सन्मान करतील आमची मिलिंद दादा मेंगाळ यांच्या शुभ हस्ते केला जाईल आमच्या दादांचा इतोजित मान आणि सन्मान. आणि मैदानाच्या आतमध्ये एक दर्जेदारीची लढत आपण पाहता कारण जवळपास सामना पोहोचलाय अगदी 11 वरती आणि अजून विजयासाठी पाहायला गेलं तर 4 रन्सची गरज चिंपाडा संघाला मेगा फायनल पासून दूर. सामना चालू ठेवायचा पंच. ओहो यावेळेला वाईटचा सिग्नल जरूर केला जाईल आणि निश्चित वाईट बॉल कारण लेग स्टंपच्या बाहेर लेंथला टाकला आणि निश्चित वाईट बॉल. आणि त्याचबरोबर पाहायला गेलं तर अगदी 12 धाबा दापलकावर. आणि निश्चित मी विनंती करेन की मासरी सन्माननीय आदरणीय रवी दादा लुटे साहेब आणि त्याचबरोबर आमचे मनोज दादा मेंगाळ अगदी सावरोली ग्रुप ग्रामपंचायतचे सदस्य यांना विनंती असेल की आपण देखील मुख्य मंचावरती येऊन स्थानपन्न पाहायचं आहे. आणि निश्चित मैदानाच्या आतमध्ये फटका चांगला थेट पाहायला गेले तर इथे 2
धावा मात्र निश्चित कॅरी केल्या जातील आणि विजयासाठी आताच्या घडीला मेगा फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी एका रन्स पासून दूर असेल चिंपाडा क्रिकेट संघ, कारण 14 बनवल्यात. विजयासाठी फक्त आणि फक्त एका धावेची गरज. 5 बॉल 1 धाव. आणि त्याचबरोबर आमचे सन्माननीय आदरणीय अनंताजी धामणे यांचा देखील नुकताच इथे शुभागमन होते. त्यांना देखील विनंती असेल की आपण देखील मुख्य मंचावरती येऊन स्थान नभायचंय. आणि त्याचबरोबर थेट एंट्री करत असताना चिंपाडा क्रिकेट संघ मेगा फायनल मध्ये, कारण 12 बॉल्स मध्ये 15 धावांचं टार्गेट होतं आणि ते टार्गेट चेस केलंय आणि थेट धमाकेदार एंट्री या रिद्धी सिद्धी स्पोर्ट चषकाच्या